इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन नेव्ही सिव्हिलियनची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीमध्ये तर 1097 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी ची भरती। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना या भरतीमध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय, फी काय आहे, या भरतीची जाहिरात, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही ग्रुप बी ग्रुप सी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी ची ही 1097 जागांसाठी भरती चालू आहे आणि शेवटची तारीख 18 जुलै 2025 आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर या भरतीमध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत सुद्धा यामध्ये काही पद आहे आणि काही पद 18 ते 27 वर्षापर्यंत सुद्धा SST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। पण यामध्ये जे 10वीच्या बेसवरचं जे पद आहे तर त्यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या 18 ते 25 वर्षापर्यंत ठेवण्यात आल्या। ओपन कॅटेगरीसाठी SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये तर 18 जुलै 2025 रोजी आपलं वय यामध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 295 रुपये फी आहे। SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नाही। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार असाल SC ST OBC EWS NDV ओपन SBC 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 कोणत्या कॅटेगरीच्या 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। तर आवर्जून फॉर्म भरा यामध्ये। तर इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी पदामध्ये जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 40 प्रकारचे यामध्ये पद आहेत। तर तुम्ही 10वी पास आहे तरी फॉर्म भरता येते, तुम्ही 12वी पास आहे तरी फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म भरता येते, त्याचबरोबर तुमच्याजवळ डिग्री आहे तरी फॉर्म भरता येते, तुमच्याजवळ ITI असेल ITI फॉर्म भरता येते, ड्रायव्हरच्या सुद्धा यामध्ये जागा आहे, कुकच्या सुद्धा जागा आहे, विविध प्रकारच्या यामध्ये जागा आहे, लक्षात ठेवा। तर भरपूर अशा काही यामध्ये जागा आणि 10वी पास साठी सुद्धा यामध्ये जागा आहे। तर कोणकोणते पद आहेत तर ते तुम्हाला सांगून देतो आणि त्यासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला एका साईडला या ठिकाणी दाखवून देणार आहे, जेणेकरून कोणत्या पदामध्ये आपली शैक्षणिक पात्रता बसते हे आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। पहिलं जे पद आहे हे स्टाफ नर्सचा एक जागा आहे, दुसरं चार्जमन नेव्हल एव्हिएशनचा एक जागा आहे, तिसरं जे पद आहे चार्जमन एम्युनिशन वर्कशॉपचा 8 जागा आहे, चौथं जे पद आहे चार्जमन मेकॅनिकचा आहे आणि 49 जागा आहे, पाचवं जे पद आहे चार्जमन अम्युनिशन अँड एक्सप्लोजिव्हचा आहे 53 जागा आहे, सहावं जे पद आहे चार्जमन इलेक्ट्रिकलचा आहे त्या 19 जागा आहे, सातवं जे पद आहे चार्जमन इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरोचा आहे 5 जागा, आठवं जे पद आहे चार्जमन वेपन इलेक्ट्रॉनिक्स चार्जमन इन्स्ट्रुमेंटचा आहे तर 9 जागा यामध्ये आहे, 10वं जे पद आहे चार्जमन मेकॅनिकलचा 11 जागा, 11वं जे पद आहे चार्जमन हीट इंजिनचा आहे 7 जागा आहे, 12वं जे पद आहे चार्जमन मेकॅनिकलचा आहे सिस्टीमचा आहे 4 जागा आहे, 13वं जे पद आहे चार्जमन मेटलचा आहे 21 जागा आहे, 14वं जे पद आहे चार्जमन शिप बिल्डिंगचा 11 जागा आहे, 15वं जे पद आहे चार्जमन मिलराइटचा पद आहे 5 जागा आहे, 6वं जे पद आहे चार्जमन ॲक्सिलरीचा आहे 3 जागा आहे, 17वं जे पद आहे चार्जमन रिफ्रिजरेशन एसीचा आहे 4 जागा आहे, 18वं जे पद आहे मेकाट्रॉनिक्सचा 1 जागा, 19वं जे पद आहे चार्जमन सिव्हिल वर्कचा आहे 3 जागा, 20वं जे आहे चार्जमन मशीनचा आहे 2 जागा, 21वं चार्जमन प्लॅनिंग प्रोडक्शन कंट्रोलचा आहे 13 जागा आहे आणि 22वं जे पद आहे असिस्टंट आर्टिस्ट रीट चरतचा आहे 2 जागा आणि 23वं जे पद आहे फार्मासिस्टचा आहे 6 जागा, 24वं जे पद आहे कॅमेरामॅनचा 1 जागा आहे, 25वं स्टोअर सुपरिटेंडेंट आर्मामेंटचा 8 जागा आहे, 26वं फायर इंजिन ड्रायव्हरचा आहे 14 आहे आणि 27वं जे पद आहे फायरमॅन 90 जागा यामध्ये फायरमॅनमध्ये आणि 28वं जे पद आहे स्टोअर कीपरचा आहे यामध्ये आर्मामेंट झालं 176 जागा, 29वं सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडचा आहे 117 जागा, 30वं जे पद आहे ट्रेड्समॅन मेटचा आहे 207 जागा आहे, 31वं पेस्ट कंट्रोल वर्करचा आहे 53 जागा आहे, त्याचबरोबर 32वं जे पद आहे भांडारीचा 1 जागा आहे, 33वं जे पद आहे लेडी हेल्थ
व्हिलिटर यामध्ये एक जागा आहे. 34 जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियलचं आहे, तर यामध्ये 81 जागा आहे. त्याचबरोबर 35 जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल वार्ड सहायिका, यामध्ये 81 जागा आहे. 36 मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल ड्रेसरचा आहे 2 जागा आहे. आणि 37 जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल धोबीचा आहे 4 जागा आहेत. 38 जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल माळीचं आहे 6 जागा आहे. 39 मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल बार्बरचा आहे 4 जागा आहे. 40 जे पद आहे ड्राफ्ट्समॅन कन्स्ट्रक्शनचा आहे 2 जागा आहे. तर टोटल 1097 जागांसाठी ही भरती चालू आहे. तर इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंडची काही अट नाही, एक लक्षात ठेवा, उंचीची काही यामध्ये अट नाही. तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे आणि सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग या पासिंग खूप कमी ठेवण्यात आली आहे. तर पेपर 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे. आणि पासिंगचा जर विचार केला तर UR कॅटेगरी साठी पासिंग 100 पैकी 35% पासिंग ठेवण्यात आले 35 मार्कावर. OBC कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी 100 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले. SC ST कॅटेगरीसाठी 100 पैकी 25 मार्कावर पासिंग यामध्ये ठेवण्यात आले. तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही, कारण की मग बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येते की सर जाहिरात कुठे. तर बघू शकता इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर यामध्ये पद दिले आणि प्रत्येक पदामध्ये वेगवेगळी शैक्षणिक पात्रता यामध्ये दिली आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये पद असणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि प्रत्येक पदामध्ये जे वेगवेगळी शैक्षणिक पात्रता यामध्ये ठेवण्यात आलं आहे. तर बघू शकता तुम्ही चार्जमॅन सिव्हिल वर्क्स यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता असिस्टंट आर्टिस्ट, त्यानंतर बघू शकता तुम्ही. तर हे काही पद यामध्ये आहे. तर अग्निशामकचे सुद्धा यामध्ये पद आहे, ट्रेड्समॅन मेटचं सुद्धा पद आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पगारसुद्धा त्या ठिकाणी दिला आहे 18,000 ते 56,900. त्यानंतरचं जे पद आहे पेस्ट कंट्रोल वर्करचा, यामध्ये 18,000 ते 56,900पर्यंत पगार आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर बघू शकता भांडारीचं सुद्धा 18,000 ते 56,900पर्यंत. तर यामध्ये असे जवळपास 40 प्रकारचे पद आहेत. तर निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे पेपरमध्ये असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामर 25, 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. पासिंग UR कॅटेगरीसाठी 35%, OBC कॅटेगरी EWS कॅटेगरीसाठी 30% पासिंग आणि SC ST कॅटेगरीसाठी फक्त 25% पासिंग ठेवण्यात आले. तर ही संपूर्ण जाहिरात आहे.